शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे सध्या पोहोचलेले आहेत जिथे सत्याचा मोर्चा होतोय आणि तुम्ही सुद्धा सगळी पाहणी केलेली आहे। बॅनर्स बरेचसे लागलेले आहेत, झेंडे बरेचसे लागलेले आहेत, पण काँग्रेसचा झेंडा दिसत नाही। हे बघा असं आहे, आमच्या गावामध्ये समजो दरोडेखोर आलेत, तर दरोडेखोरांना पकडायची महत्त्वाचे विषय असतात। 2-4 लोक गावाचे नाही आले तर काय दरोडेखोरांना आपण नाही सोडणार ना। हे जे लूट मचली आहे, चोरी सुरू आहे, ह्या चोरांची टोलीनं आपण पकडायला सुरुवात केली आहे आणि याच्यामध्ये काँग्रेसचे शीर्ष नेतृत्व आमच्या सोबत आहे। राहिला विषय तुमच्या हर्षवर्धन सकपाल साहेबांच्या, हर्षवर्धन सकपाल मुंबई काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सकपाल हे आपल्या सुनियोजित कार्यक्रमामध्ये व्यस्त असतील, पण बालासाहेब थोरात साहेब, विजय वडवटीवार साहेब, नसीम खान साहेब, वर्षाताई गायकवाड, आता मुंबई काँग्रेसचे SMS पर लोकांना येत आहे की मोर्चेसाठी सगळे 1 वाजता या, ऑफिशियल येत आहे। तर ह्याच्यामध्ये काही नाही, एक फॅमिली आहे, फॅमिलीमध्ये समजा ठाकरे ब्रँड आहेत आणि ठाकरे ब्रँड समजा पुढे चालत आहे। तर याचा अर्थ असा नाही की बाकी लोकांना सोडलाय, आम्ही सगळ्यांनाच सोबत चाललो आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब स्वतः सक्षम आहेत ह्या मोर्चेसाठी आणि बाकी जे आले तर ठीक, नाही आले तर ठीक, नंतर हे सगळं राजकारणाचा विषय आपण मांडू। आज विषय आहे मुंबईकरांसाठी, ह्या मुंबईसाठी 106 हुतात्मांनी आपले प्राणची न्यौछावर केली होती। हाच मुंबई वाचवण्यासाठी आज ठाकरे फॅमिली एकत्र म्हणून ह्या सामाजिक मोर्चेमध्ये आले आहेत, तर ह्या महत्त्वाचा विषय आहे। पण राज ठाकरे म्हणून काँग्रेसने पाठ फिरवले असं म्हणायचं मग? नाही, असं नाही आहे। राज ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे नेते हे आपसमध्ये संपर्कात आहे। मी म्हटलं ना, महत्त्वाचा मुद्दा हे नाही की काँग्रेस येत आहे की नाही आहे, ह्या मुंबईकर ह्याच्यामध्ये येत आहे की नाही। एक सामान्य माणूस म्हणून लोक ह्याची भूमिका काय असायला पाहिजे असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं? काँग्रेस आली पाहिजे आणि काँग्रेस येत आहे, आमच्या संपर्कात आहे, काँग्रेसची बसे वगैरे निघाली आहे बोरीवली दहिसरतून, ते सगळे येत आहे। आणि राहिला हे मुद्द्याच्या नेतृत्वाच्या, तर जिथे ठाकरे आहे तिथे लोकांच्या काय जास्त गरज नाही ना। ठाकरे स्वतः सक्षम आहे मुंबईसाठी, जे आले ते आमचे, जे नाही आले ते पण आमचे। नक्कीच, पण एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की आता कोणकोणते प्रमुख नेते व्यासपीठावरून भाषण करणार आहेत आणि काय काय मुद्दे असतील? उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब, शरद पवार साहेब, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, CPI CPMचे ज्येष्ठ नेते, आता कोण प्रोटोकॉल वाईज सगळे ज्येष्ठ नेते आहेत जे आपल्यामध्ये ठरून ते भाषण करणार आहे। तयारी कशी सुरू आहे? तयारी एकदम चांगली सुरू आहे। तुम्ही बघा फैसन इस्टेटला जाऊन लोक येत आहे, लोक संपूर्ण महाराष्ट्राष्ट्रातून येत आहे। पोलिसांनी परवानगी दिली आहे का? पोलिसांची परवानगी नाही? महत्त्वाच्या विषयासाठी परवानगीची आम्हाला काय गरज नाही। जास्त दाखल होऊ शकतात आयोजकांवर गुन्हे दाखल? अरे तर करा ना, जास्त आम्हाला अटक करणार। मुंबईचे लोक सगळं बघतात ना की काय विषयावर अटक करतात। आम्ही काय आमच्या पर्सनल प्रॉपर्टीसाठी नाही भांडतोय, लोकांसाठी भांडतोय। ज्यासाठी तुरुंगात जायची पण तयारी? 100% तयारी आहे। आता आम्हाला टाकून द्या, आताच आम्ही टाकून, आमची तयारी आहे। आम्ही मुंबईसाठी काही पण करू। मोर्चा यशस्वी होणार, 100% यशस्वी होणार आणि वरुण देवाचा पण आशीर्वाद आमच्या सोबत आहे। सकाळपर्यंत पावसाचं सावट होतं, सभा होईल की नाही हा पण प्रश्न। एकदम वरुण देवता एकदम आमच्यावर प्रसन्न आहे आणि एक चांगली आशीर्वाद त्यांच्या पण आहे की तुम्ही चांगला काम करतोय। शिवसैनिक आणि मनसैनिक तुम्ही सोबत आले, हे वरुण देवता खुश झाले आहेत। दुबेजी धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय कार्यकर्ते पदाधिकारी पोहोचतायत, आपली भावना मांडतायत आणि पोटतिडकीनं मांडतायत। नेमकं आता नेते काय भाष्य करणारे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।